सर उनसे मिलने गया तो सर सीधा गाड़ी तर आमच्या चॅनलमधून तुम्ही आम्हाला काय हे देणार आहे की गणेश उत्सव एवढा मोठा आहे त्यामध्ये आता तुम्ही दोन शब्द आमच्या चॅनलसाठी काय बोलणार? महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश उत्सवासंदर्भामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे. राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेश उत्सव आपण साजरा करतो. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी परिमंडळ 6 मधील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती. त्या शासनाने त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांनी ज्या वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत गणेश उत्सव शांततेमध्ये सौहार्द वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी त्या सूचना आम्ही त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी त्यांच्या सर्व अडीअडचणी त्यांच्या जाणून घेतल्या. त्या अडीअडचणी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गणेश उत्सव चांगल्या वातावरणामध्ये साजरा करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सर आता ईद-उल मिलादुन या मुस्लिम लोकांचा पण सण आहे त्याच्याबद्दल यावर्षी ईद ए मिलाद हा 5 तारखेला साजरा केला जाणार आहे. परंतु त्या अनुषंगाने ज्या मिरवणुका निघणार आहे असा निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आहे की त्या 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला मिरवणुका निघणार आहेत. म्हणजे गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर ह्या ईद ए मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. खूप चांगला निर्णय या संदर्भात झालेला आहे. त्यासाठी मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो. आणि जनतांसाठी काय तुम्ही एक निरोप द्याल? दोन्ही उत्सव एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आपण एकत्र साजरे करत आहोत. आणि मागच्या वर्षी सुद्धा हा दोन्ही उत्सव एकत्र आले होते. त्यावेळेस सुद्धा शांततेमध्ये हे दोन्ही उत्सव पार पडले होते. मला खात्री आहे की यावर्षी सुद्धा ईद ए मिलाद आणि गणेश उत्सव हा एक शांततेमध्ये साजरा होईल. आज या गणपती महोत्सवच्या अनुषंगाने या बैठकीला उपस्थित या रिजनचे ॲडिशनल CP आदरणीय डॉक्टर महेश पाटील सर, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग श्री प्रदीप चव्हाण, उपायुक्त परिमंडल 5 मुंबई श्री क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त M पश्चिम विभाग चेंबूर श्री भोसले, सहाय्यक आयुक्त L विभाग कुर्ला श्री हिरलेकर, सहाय्यक आयुक्त M पूर्व विभाग देवनार श्री उज्ज्वल इंगोले, अग्निशमन दलचे अधिकारी ADFO श्री आणि अदानी ग्रुपचे श्री महेंद्र निरोडकर, त्याचबरोबर ACP देवनार सोनाने साहेब, ACP ट्रॉम्बे शेट्टी साहेब, ACP नेहरूनगर हिरेमठ साहेब आणि ACP चेंबूर डिकले साहेब, सर्व सिनियर PI PMCचे सर्व अधिकारी, वॉर्ड ऑफिसर, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळांचे पदाधिकारी, त्यांच्या समवेत मीडियाचे सर्व मित्र. आज या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाच्या काही जे महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्या माध्यमातून मी आपण सगळ्यांना इच्छुक आहोत. आपण सगळ्यांना ज्यावेळेस आपण परवानगी मागता त्यावेळेस हे सर्व ते सूचना लेखी स्वरूपात आम्ही आपल्याला देत असतो. तरी या मीटिंगच्या माध्यमातून एकदा परत आपल्या सगळ्यांसाठी मी रिपीट करतोय. आपण सगळ्यांनी परवानगी घेताना वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना आपल्या स्तरावर करणं गरजेचं आहे. जसे की विद्युत, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, त्याचबरोबर मंडळामध्ये लोकांच्या येण्या जाण्यासाठी वेगळी व्यवस्था करणे, ही उपाययोजना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. रस्त्याचा जो तोंड असतो त्या ठिकाणी ट्रॅफिकची अडथळा होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, त्यासाठी आपले स्वयंसेवी त्या ठिकाणी ठेवणे गरजेचं आहे. चांगल्या रस्त्याचं, विशेषतः कॉन्क्रीटचे जे रस्ते असतात त्या रस्त्यावर लोकांची वाहतूक असते, त्या ठिकाणी हायकोर्टचे मान्य
जे निर्देश आहेत त्यांच्या सूचनाचं आपण पालन करणार आहे आणि मंडपाची जी रुंदी आहे ती रुंदी अशी न ठेवायची नाही की आपण पूर्ण रस्ता जो आहे त्याच्यावर अतिक्रमण करणार. आपल्याकडे रोषणाई आणि सजावट करताना त्याचं सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एमर्जन्सीसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर एस्टिमेशनसाठी खाली ठेवणं गरजेचं आहे. मूर्तीची जी उंची आहे त्या उंचीच्या बाबतीत माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. मूर्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती पूर्ण जे संपूर्ण मंडळाचे जे पदाधिकारी आणि आयोजक आहेत त्यांच्यावर आहे. आपल्या मंडळमध्ये पुरेसा रोषणाई त्याचबरोबर गॅस बत्ती आणि जनरेटरची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बाहेर पडलेला जो आपला जो रस्ता असतो तो रस्ता रुंद असला पाहिजे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोक बाहेर पडतील. वेगवेगळ्या कार्यक्रम पूजा अर्चना यावेळी लाऊडस्पीकरचा आपण वापर करणार आहे. त्याची जी मर्यादा आहे ती मर्यादाच्या आत आपण करणार आहे त्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. माननीय आयुक्त मुंबई पोलीस ठाणे जे दिलेले निर्देश आहे त्याचं देखील पालन करणं बंधनकारक आहे. आपल्याकडे संशयित वस्तू किंवा संशयित व्यक्ती यांच्या हालचालीवर बारकाईने आपण सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर कुठलीही असे व्यक्तीची हालचाल सापडल्यावर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवायचं आहे. आपल्या परिसरात मंडपाच्या जवळ पार्किंग करू नये जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही. लाऊडस्पीकर वापरताना सकाळी 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच मर्यादा आहे. त्याच्यामध्ये काही ठराविक दिलेले जे दिवस आहेत त्या तारखेला मात्र याच्यामध्ये आपल्याला सूट दिली जाईल 12 वाजेपर्यंत. काही निर्बंध घातलेले जे फटाके आहेत त्याचा वापर करू नये. आपल्याकडे मिरवणूकमध्ये काही आक्षेपार्ह म्युझिक किंवा आक्षेपार्ह काही गीत लावू नये. भाविकांसाठी खास करून स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जर वेगळे रान करता आलं तर लोकांची आणखी सोयी होईल. आपल्याकडे जे आपण प्रसाद लोकांना देत आहे त्या प्रसादमध्ये कुठल्या प्रकारचा भेसळ असू नये याची खात्री आपण सगळ्यांनी करायची आहे. आपल्याकडे मोकाट जनावरे मंडपात येणार नाही याच्यासाठी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक आपण ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारचे राजकीय धार्मिक जातीय सामाजिक भावना दुखावले जाणार नाही असं कुठलाही मजकूर आपल्या त्या मंडपामध्ये वापरायचा नाहीये. त्या मिरवणुकीच्या वेळी आपला वाजवायचा नाही. विसर्जनच्या वेळी आपल्याला ठराविक ठिकाण ठरवून दिलेले आहे त्याचं पालन करणं बंधनकारक आहे. सर्व जे मंडळ आहे त्यांना त्यांचं विसर्जनचं ठिकाण अगोदरच कळवण्यात आलेलं आहे आणि लोकल पोलीस सोबत जेव्हा आपण मीटिंग घेतलेली आहे त्यावेळीच आपल्या याच्या बाबतीत सूचना देण्यात आलेली आहे. तरीही आपल्याकडून पर्याप्त संख्येमध्ये व्हॉलंटियर्स स्वयंसेवी आपण सगळ्यांनी जर हजर ठेवले तर आणखी सोयीने ही मिरवणुका पार पडतील. मिरवणूकमध्ये दारू पिऊन किंवा नशा पाणी करून बिनशिस्त कोणीही वागणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. विसर्जन लवकर आणि वेळेच्या आत व्हावा ह्यासाठी सर्व मंडळांनी स्वतः प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये जे आयोजक आहेत आणि मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर विशेष जबाबदारी ठेवली गेली आहे. विसर्जनाला विलंब होणार नाही याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला मार्गावर जे सूचना आम्ही देत असतो त्याचं पालन करणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं स्त्रिय ज्येष्ठ नागरिक यांना शेवटपर्यंत जर मिरवणुकीमध्ये आणण्यात आला तर आणखी विलंब होऊ शकतो. त्यामुळे स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक आणि मुलं यांना मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत शक्यतो नेऊ नये. आपल्याकडे विसर्जनच्या ठिकाणी कारण कधी कधी पावसाचे दिवस आहे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठी लाईफगार्ड ठेवलेले आहेत. तरीही आपण सगळ्यांनी विसर्जनच्या वेळी स्वयंसेवी आहेत किंवा बीएमसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनाच गणेश मूर्ती द्यायची जेणेकरून ते विसर्जन करतील आणि चुकून एखाद्या मंडळाचा पदाधिकारी किंवा एखादा भाविक त्याच्या विसर्जन करताना पाण्यामध्ये जाऊन बुडणार नाही. दुर्घटना टाळण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे सूचना आम्ही देतोय त्याचं पालन सगळ्यांनी करणं बंधनकारक आहे. संपूर्ण सणाला ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने महागणेशोत्सव असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की एकत्रितपणे येऊन हा महागणेशोत्सव जो आहे एकत्रितपणे साजरा करूया. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सूचना आहेत की आम्ही देत असतो. समन्वयाने आणि चांगल्या भावनेने हा संपूर्ण सण आपण साजरा करूया. धन्यवाद.
बैठकीसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सर्व गणेश मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, मीटिंगचा उद्देश हा आपल्या काही समस्या आहेत का, आपल्या काही अडचणी आहेत का हे जाणून घेऊन त्या पद्धतीने प्रशासनाने कारवाई करावी हा आहे. तुम्हाला काही मार्गदर्शन करणे किंवा सूचना देणे हा त्याचा उद्देश नाही. बऱ्याच लोकांनी सूचना दिलेल्या आहेत. व्यतिरिक्त काही सूचना असतील तर आपण तुमचे पोलिसांचे सिनियरिटी आहे, वार्ड ऑफिसर संपर्कात आहेत, त्यांना तुम्ही सूचना सांगू शकता. निश्चितपणे त्या अंमलात आणल्या जातील आणि त्या पद्धतीने त्याची कारवाई केली जाईल. सकाळी आम्ही मीटिंग घाटकोपर ते मुलुंडच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग मुलुंडमध्ये झाली. बऱ्याच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याबद्दल तक्रारी केल्या, खड्डे वगैरे. आपल्याकडे एकही माणसानं खड्ड्याची तक्रार केली नाही. मला ते खड्डे नाही या भागामध्ये असं वाटतं, तरी सुद्धा आहेत का? त्यामुळे या ठिकाणी घेतलं गेलं नसेल. ते करतायत. खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर करणार आहे. 2-3 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल मला खात्री आहे. आपले गणेश उत्सव हा निर्विघ्नपणे मुक्त वातावरणात पार पडेल आपण आशा व्यक्त करूया. मागच्या वर्षी गणेश उत्सव साजरा झाला. आपल्या सर्व लोकांनी सहकार्य केलं. पोलीस विभागाला नेहमीच आपण बघितलंय की गणेश मंडळाचे पदाधिकारी नेहमीच पोलिसांना सहकार्य करत असतात. काही सूचना असली तर लगेच त्याचं पालन करतात. विशेषतः जे मिटिंगला येतात ते लोक जास्त सहकार्य करतात. आणि आपण चांगल्या वातावरणामध्ये हा नेहमीच उत्सव साजरा करत असतो. आपलं गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव आहे. यावर्षी तुम्हाला माहितीसाठी यावर्षी शासनाने या गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे. शासनाने बक्षीस पण जाहीर केलेले आहे. जवळपास 2 कोटीचे बक्षीस पूर्ण राज्यामध्ये दिले जाणार आहे. राज्यस्तरीय जे बक्षीस आहे ते 7.5 लाखाचे आहे. पहिलं बक्षीस. दुसरं बक्षीस 5 लाखाचं आहे. दुसरं बक्षीस 2.5 लाखाचं आहे. त्याचे जिल्हा पातळीवरचे आणि तालुका पातळीवरचे सुद्धा बक्षीस आहे. तर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये जो GR आहे परवाच निर्णय झालेला आहे. GR आम्ही पोलिसांना पाठवणार आहोत. मंडळांनी GRची कॉपी प्राप्त करून घ्या. त्याच्यामध्ये कशाला कुठल्या याला किती मार्क आहे जरा बघा. त्या पद्धतीनं तुम्ही जे करतात तुम्ही आपण जे स्पर्धा आयोजित करतो, धार्मिक देखावे निर्माण करतो, खेळाच्या स्पर्धा घेतो, वाचन स्पर्धा घेतो, वक्तृत्व स्पर्धा घेतो, निबंध स्पर्धा घेतो, हेच कार्यक्रम आहेत. वर्षभराचे जे कार्यक्रम तुम्ही करणार आहात त्याच्या कार्यक्रमानंतर तुम्हाला पुढच्या वर्षीचे बक्षीस मिळणार आहे. त्या GRचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने हा उत्सव आपण साजरा करावा. आपल्याला माहिती आहे की मुंबई शहर हे जगामधलं महत्वाचं शहर आहे, मोठं शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि साहजिकच त्यामुळे हे अतिरेकीच्या कारवाईच्या टार्गेटवर असतं. त्या अनुषंगाने हे गणेश उत्सव म्हणा किंवा मोठे मोठे उत्सव असतात त्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये लोक जमा होतात. अशा सणामध्ये टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही अतिरेक्यांची. त्या अनुषंगाने आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. आपण अलर्ट राहिलो तर अशा घटना आपण टाळू शकतो. साधी गोष्ट आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जी आता कोणतरी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, संशयित वस्तू, संशयित इसम, संशयित वाहन याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं आपल्याला. हे आता नुसतं गणेश उत्सवामध्ये किंवा आपण मंडळातच नाही, मुंबई शहरामध्ये कुठेही फिरत असताना, रस्त्यामध्ये जाताना, कामावर जाताना, कामावरून घरी येताना, कुठल्याही कामावर जाताना आपलं लक्ष पाहिजे की हे संशयास्पद कोणाचं वर्तन आहे का. नॉर्मल गोष्ट जी गोष्ट ज्या ठिकाणी नसली पाहिजे ती त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी बॅग असण्याची अपेक्षा आहे का, स्टेजवर म्हणा किंवा खाली ते बॅगेची अपेक्षा आहेत का नाही. जर बॅग असेल तर ते संशयास्पद झालं. एखाद्या व्यक्ती संशयास्पद पद्धतीने फिरतो,
त्या अशा गोष्टीवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे, तरच आपण या घटना टाळू शकतो. आम्ही नेहमी आमचे आईज आणि इयर स्कीम आहे, आम्ही बऱ्याच समाजामधल्या लोकांना, समाज घटकांना त्याच्यामध्ये त्यांना एनरोल करतो आणि आपल्या एरियामध्ये आईज आणि इयरचं काम करायचं. आईज आणि इयर म्हणजे काय काय चाललं ऐकणे आणि काय मी सांगितलं सर जे बघणे. आपण सर्व त्या पद्धतीने काम करू शकतो. आपल्या मंडळाच्या आरतीनंतर या गोष्टीचं लोकांना आपण सेन्सिटाईज करू शकता. आणि आपण तिला सांगितलं होतं की आम्हाला त्या ठिकाणी जर लोकांना अवेअरनेस केला तर चांगली गोष्ट आहे. आपण तुम्ही बघितलं असेल की आमची निर्भया पथक आहे, बाकीचे मिटिंग आपण घेत असतो, छोट्या छोट्या मिटिंग शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना सेन्सिटाईज करणे किंवा कॉर्नर मिटिंग्स आपले लोक आता उपक्रम आपले चालूच असतात. हे उपक्रमामध्ये ट्रॅफिकने सुद्धा यावर्षी काही मंडळामध्ये जाऊन ट्रॅफिकच्या नियमासंदर्भामध्ये अवेअरनेस करण्याचा काय उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या उपक्रम आता पण आपल्याला घेता येईल, चांगली सूचना आहे त्यांची. माझी सर्व सिनियर विनंती आहे की आपली जी आपण कॉर्नर मिटिंग घेतो ते मंडळाच्या तिथं आरतीच्या वेळेस जर आपण मिटिंग घेतली मोठ्या मंडळाच्या तिथे, तर ते आपले अवेअरनेस आपल्याला पब्लिकमध्ये तयार करता येईल. या वर्षापासून आपण बऱ्याच लोकांनी ड्रग्स म्हणा किंवा दारू संदर्भात तक्रारी केलेल्या आहे. आपला हा जो भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी प्रमाण एरिया आहे, मोठ्या संख्येमध्ये लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये जे गोष्टी असतात त्या भागामध्ये आपल्याला दिसतात. या जानेवारीपासून आपण विशेषतः गोवंडी भागामध्ये नशामुक्त गोवंडी अभियान राबवलेलं आहे, राबवत पण आहोत सध्या. त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झालेला आहे. जे मोठे ट्रक पेडलर्स आहेत सुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत आणि कारवाई आपण कंटिन्यूस करत आहोत. माझी गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, त्याच्यामध्ये काही कमिट्या पण तयार केलेल्या आहेत, परंतु आपल्याला जर कुठं असं काही निदर्शनास आलं, आपल्याला वाटलं की कोण हा ट्रक विकला जातो बाळगतात ड्रग, अशी जर कुठलीही तुम्हाला जर माहिती मिळाली, तुमच्या भागातले जे सिनियर पी असतील त्यांना आपण निश्चितपणे भेटू शकता. त्यांना तक्रार करा, एसीपीना भेटा, डीसीपीना भेटा, मला पण भेटा. मी समोर माझं ऑफिस आहे, आम्हाला सांगितलं आम्ही निश्चितपणे त्यात कारवाई करू. आपल्याला हे ड्रग्स आहेत हे समाजासाठी फार मोठ्या प्रमाणात घातक आहेत. लहान मुलं जे आहेत, तरुण मुलं आहेत, पूर्ण पिढी बर्बाद करतात. बऱ्याच लोकांनी उलटा पंजाब पिक्चर बघितला असेल, ऐकलं असेल त्या संदर्भामध्ये. पूर्ण एक पिढी बर्बाद करण्याचं याच्यामध्ये हे आहे. जगामध्येच हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु मुंबईमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतो, माहिती आहे. आम्ही प्रत्येक दरवर्षी कंटिन्युअस कारवाई म्हणून आपण मुंबईमध्ये बऱ्यापैकी आपला त्याच्यामध्ये नियंत्रण आहे ड्रग्सच्यावर, परंतु ते पुरेसं नाही. आपल्याला सर्वांना एकत्र मिळून त्याच्यामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे. एक विषय कोणीतरी काढला म्हणून माझी विनंती आहे की आपल्या तुमच्या परिसरामध्ये काही तुम्हाला जर वाटलं की ड्रग विकले जातात किंवा ड्रग विकतो, तत्काळ त्याची माहिती द्या. 112 नंबरवर कॉल करा, तुमच्या सिनियर पीआरना माहिती द्या, जे बीटचे अधिकारी असतात त्यांना माहिती द्या. आपल्याला ती कारवाई करणे सोपं होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हा परिसर मुक्त करण्यात येईल. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या या ठिकाणी आहेत. मुलांवर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होतं, महिलांवर अत्याचार होतात, ते सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यासाठी आपण सहकार्य अपेक्षित आहे. गणेश मंडळ संदर्भामध्ये डीसीपी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. ते आपलं जे कनेक्शन राहणार आहे इलेक्ट्रिसिटीचं ते अधिकृत पाहिजे. कनेक्शन घेऊ नका. त्याच्यामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत, काही जर दुर्घटना घडली तर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर त्याच्यामध्ये कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं आहे की आपण गणेश मूर्ती बसवता, त्या अनुषंगाने तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आम्ही बऱ्याच वेळेस बघतो की ते रात्र झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ते पडदा टाकून लोक निघून जातात, बरेच कोणी थांबत नाही त्या ठिकाणी. अत्यंत चुकीची बाब आहे. निरंजन लावलेलं असतं, समय असते किंवा दिवा असतो, जर काही दुर्घटना झाली, एखादी आजार येते किंवा कुठे जनावर येतं, त्यांनी जर काय हे केलं तर अनावश्यक मृत्यूची विटंबना होऊ शकते. त्यामुळे 24 तास 2 तरी व्यक्ती आपल्या त्या ठिकाणी असल्या पाहिजे. आपण इन्शुअर करा आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून कुठलीही दुर्घटना आपल्याकडे
होणार नाही. आपल्याला बऱ्याच घटना झालेल्या आहेत पूर्वीसुद्धा. तर दरोडा माणूस आला आणि त्यानं मग ते मूर्ती चिंतामणा केली, अशा 2-3 घटना झालेल्या आहेत मागच्या वर्षी. ती घटना टाळायची असते तर आपल्याला त्या ठिकाणी कोणतरी पाहिजे. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे जे अतिरिक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर पार्किंग करताना आपले वाहनं जे आहेत ते मंडळाच्या अंतरावर पार्क व्हायला पाहिजे. मंडळाच्या जवळ पार्क करू नका. आपल्याला कळणारच नाही की वाहन आपण लावलं की अतिरेक्याने लावलं, मग आयडी ब्लास्ट वगैरे होऊ शकतो. पार्किंग त्या प्रकारे जी पार्किंग आहे ज्या ठिकाणी आपली आरती होणार आहे किंवा लोक मोठ्या प्रमाणात येणार आहे त्या ठिकाणी पार्किंग त्या जवळ नसले पाहिजे. कमीत कमी 100 मीटर 50 मीटर अंतरावरच पार्किंग पाहिजे, जेणेकरून एखादी दुर्घटना पण होऊ शकतो. ज्या DCP साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्वांनी पालन करा. आपण दरवर्षी यावर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊन शासनाचे आदेश, पोलीस आयुक्तांचे आदेश त्याप्रमाणे जे तुम्हाला जी परवानगी प्रक्रिया आहे ती आपण आता बऱ्यापैकी सुलभ करत आलेलो आहे. कॉर्पोरेशन सुद्धा 5 वर्षासाठी आता परत नवीन याची गरज पडणार नाही, नवीन अर्ज करायची गरज पडणार नाही हे केलेलं आहे. मी सुद्धा सांगितलं की ज्या मंडळ दरवर्षी बसवतात, वर्षानुवर्ष बसवतात, त्या मंडळाला तुम्ही पुरुषांना बोलूच नका. त्या पुरुषांना बोलवायची गरज नाही. त्यांना त्यांचं ज्यावेळेस कॉर्पोरेशनकडून तुम्हाला एक पत्र आलं किंवा ऑनलाईनच येतात त्यांचे पत्र सुद्धा, तत्काळ त्यांना ऑनलाईन तुम्ही एनओसी देऊन टाका. परत जागा बघायची किंवा त्या ठिकाणी जायचं त्यांचं बोलवायचं स्टेटमेंट घ्यायची काही आवश्यकता नाही. आय होप त्या पद्धतीने आमचे अधिकारी काम करत असतील. करत यापुढे जर राहिले असेल काय प्रकरणामध्ये करावं. त्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत पोलीस आयुक्त महोदयांनी, कुठल्या मंडळाचं हमीपत्र लिहून घ्यायची गरज नाही. त्यांना आपण ज्या परवानगी दिलेली त्याच्यामध्येच त्यांनी 28% आपण टाकलेल्या आहे. परत त्याचं हमीपत्र लिहून घ्यायची आवश्यकता नाही. मंडळाला ते हमीपत्र लिहून द्यायची आवश्यकता पण नाही. त्याचप्रमाणे आपण दरवर्षी जे फॉर्मॅट म्हणून चालत आलेल्या प्रथा आहे, नोटीस देतो वगैरे, त्या नोटीस सुद्धा आता देण्याची आवश्यकता नाही आहे. आजच्या मीटिंगच्या माध्यमातून त्यांना उत्तर सांगितलेलं आहे, परंतु परत एकदा आपण रिपीट करतो. असं की तुम्ही लोकांनी फक्त आपल्याला जे सूचना तुम्हाला देण्यात येतात त्याच्यात तुम्हाला निर्बंध नाही. हा जो उत्सव हा शांततेमध्ये चांगल्या प्रकारे सर्वांना सामावून घेऊन साजरा व्हावा यासाठी या सूचना आहेत की काही दुर्घटना होऊ नये, हे करू नये, ते करू नये. आता ते बाहेरच्या ऑफिसरने सांगितलं कोणासाठी आहे, तुमच्यासाठीच आहे. शेवटी मंडळामध्ये कोण राहणार आहे? तुम्हीच राहणार आहे ना, बाहेरचे लोक राहणार आहे. तुमची सेफ्टी, तुमच्या कार्यकर्त्यांची सेफ्टी आणि भाविकांची सेफ्टी ही महत्वाची आहे. त्यासाठी या सूचना असतात. त्यामुळे याला निगेटिव्ह घेऊन आम्हाला त्याचा त्रास देण्यासाठी काहीतरी सांगण्यात येतं, त्रास देण्यासाठी असं करण्यात असं नाही. आपल्या सुविधेसाठीच आहे, आपल्या फायद्यासाठीच या सूचना आहे. त्याचं पालन आपण करावं अशी माझी आपल्याला विनंती राहील. त्याचप्रमाणे यावर्षी मागच्या वर्षी आपण बघितलं ईद मिलाद आणि विसर्जनाचे दिवस एकाच दिवशी ईद मिलाद होता. मागच्या वर्षी मुस्लिम बांधवांनी जे धर्मगुरू असतील त्या सर्वांनी त्यांनी निर्णय घेऊन दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचं त्यांनी दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढायचं त्यांनी मान्य केलं होतं. यावर्षी सुद्धा जे ईद मिलाद आलेला आहे तो विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्या 6 तारखेला शेवटचं अनंत चतुर्दशी विसर्जन आहे. 5 तारखेला ईद मिलाद आहे. परंतु यावर्षी सुद्धा त्यांनी मागच्या दिवसापूर्वी निर्णय घेतला धर्मगुरूंनी आणि धार्मिक नेत्यांनी ईद मिलाद आहे ते 8 तारखेला ते साजरे करणार आहे. त्यासाठी मी सर्वांचं व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी त्यांनी एक पाऊल टाकलेला आहे. आपल्या सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी आता 5 तारखेची मिरवणूक पुढं केलेली आहे, पोस्टपोन केलेली आहे. आपण सुद्धा आम्ही मागच्या वर्षी आपण जे पेज लागले होते मिरवणुकीच्या मार्गावरचे पोस्टर्स, बॅनर्स हे रात्रीतून काढले होते. यावर्षी सुद्धा माझी आपल्याला विनंती राहील की यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा आपल्याकडे आपल्या मंडळाचे जे स्टेज आपण लावणार आहात, स्टेज बांधलेला आहे, पेंडाल बांधलेला आहे, मिरवणुकीच्या मार्गावरचे पेंडाल हे रात्री किंवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचे आहे. जे पोस्टर बॅनर आपण लावलेले आहेत, पताका लावले असतील आपण काढून घ्या, जेणेकरून त्यांना त्यांचे
लावता येतो. कमानी लावायचीच नाही असं आपण सांगितलेलं आहे. लावल्या जातात त्या सुद्धा आता काढून घ्यायचे आहे, जेणेकरून दोन्ही काढल्या तर आम्ही काढणारच आहे. कॉर्पोरेशनचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांना पण माझी विनंती आहे की आपण मागच्या वर्षी रात्रीतून आपण सगळी कारवाई केली होती, पण आपल्याला आता पुढच्या दिवस आहे त्या अनुषंगाने मध्ये कोणीतरी मिसयूजपणा करणार, कोणतरी काहीतरी करणार, गणेशाचं पोस्टर असणार, काहीतरी असणार, ब्लेड मारणार, दरोड्या किंवा एखादा त्यामुळे विनाकारण समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी गोष्ट करणं गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सहकार्य केलं मुस्लिम बांधवांनी, सुद्धा त्यांच्या सणामध्ये आपण सहकार्य करायला पाहिजे. जे पेंडाल वगैरे असतील ते काढून घ्या. नेक्स्ट डे शिवरात्री सुद्धा आपले काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, हा उत्सव आपल्याला शांततेत साजरा करता येईल. यावर्षी परत एक न्यायालयाने आपल्याला नोटीस दिलेल्या आहे. 6 फुटापेक्षा जास्त ज्या मोठ्या मूर्ती आहेत, 6 फुटापेक्षा जास्त, त्या नैसर्गिक तलाव, तराई तलाव वगैरे आहे किंवा चौपाटीला वगैरे विसर्जन करतो, त्या असे जे मूर्ती आहेत मोठ्या मूर्त्या त्या नैसर्गिक तलावामध्ये किंवा विसर्जनाच्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत. 6 फुटापेक्षा खाली मूर्तीच्या ज्या मूर्ती आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये आता मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. आपल्याला विनंती आहे की ज्या छोट्या मूर्ती आहेत, आपल्या घरगुती मूर्ती राहतील किंवा काय राहतील, आता गर्दी होती म्हणतात, जर कृत्रिम तलावामध्ये जर ते विसर्जन केलं गर्दी होणार नाही आणि मोठ्या मूर्तींना सुद्धा थांबावं लागणार नाही, किंवा घरगुतीचे जे मंडळ आहेत त्यांना थांबावं लागतं, त्यांना पण थांबावं लागणार नाही. आपण हा संदेश सर्वत्र द्यावा आणि आपण त्याचं पालन करावं. छोट्या मूर्ती आहेत 6 फुटापेक्षा जास्त कमी उंचीच्या, कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करावं. कृत्रिम तलावाची यादी आपली सर्वांना माहिती आहे. मागच्या वर्षी ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी आहे, त्या वर्षी त्यांनी वाढवलेलं आहे. त्यामध्ये करू किंवा त्यानंतर पेपरमध्ये पण येईल, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सुद्धा त्या उपलब्ध आहेत. तर आपण तुमच्या या नंतर सुद्धा काही सूचना असतील तर त्या आपण निश्चितपणे कॉर्पोरेशनला म्हणा किंवा पोलीस स्टेशनला द्या, आपण पालन करूया. गणेशोत्सव आपण शांततेमध्ये चांगल्या वातावरणामध्ये आपण साजरा करूया. नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत आलेलं यापुढे पण लाभेल. आणि जे ड्रग्स म्हणा किंवा दारूच्या ज्या गोष्टी आहेत किंवा इतर गोष्टी होत राहतात त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सकारात्मक आहोत. त्याची इन्फॉर्मेशन दिली तर आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. मी आमच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला देतो. एकदा आपण सर्व या ठिकाणी आलात त्यासाठी व्यक्त करतो. गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करूया. जे राज्य शासनाने जी स्पर्धा ठेवलेली आहे, राज्यस्तरीय स्पर्धा, त्यामध्ये आपल्या गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा आणि पहिलं किंवा दुसरं बक्षीस आपल्याला मिळावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपायुक्त परिमंडळ 5 श्री क्षीरसागर साहेब हजर आहेत. मी श्री क्षीरसागर साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. नमस्कार, जय गणेश. या ठिकाणी उपस्थित अतिरिक्त पोलीस आयुक्त पाटील साहेब, पोलीस उपायुक्त शेख साहेब, पोलीस उपायुक्त चव्हाण साहेब, महापालिकेचे माझे सर्व सहकारी, इतर सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त, सर्व गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि मीडियाचे प्रतिनिधी. मला वाटतं दरवर्षीच्या प्रतीप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 यांची बैठक आयोजित केली जात असते. याच्यापूर्वी महापालिकेतर्फे प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये पोलीस आणि महापालिकेच्या कोऑर्डिनेशन मीटिंग होतात. आपल्यालाही त्या बैठकीला बोलवलं जातं.
आणि मी जास्त वेळ घेणार नाही की महापालिकेच्या ज्या काही सूचना आहेत त्या बैठकीमध्ये आपल्याला सर्वांना सांगण्यात आलेल्या आहेत. माझी एवढीच विनंती की ह्या वर्षी माननीय न्यायालयाने काही बंधनं आपल्या ह्याच्यावरती घातलेली आहेत, काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना आपल्याला त्या बैठकीच्या दरम्यान आणि इतर आपल्या संपर्काच्या महापालिकेद्वारे जो संपर्क झाला त्यामध्ये आपल्याला कम्युनिकेट करण्यात आलेला आहे. तर सर्व मंडळांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की ज्या काही सूचना महापालिकेतर्फे आणि पोलीस विभागातर्फे केलेल्या आहेत कृपया त्याचं अनुपालन करून प्रशासनाला पण सहकार्य करावं. हे सहकार्य आपण प्रत्येक वर्षी करतात तसं यावर्षी देखील आपल्याकडनं केलं जाईल अशा अपेक्षा व्यक्त करतो. बाकी महापालिकेचा जो विभाग आहे तो रेग्युलेशन पेक्षा आपल्याला आमचं काम जास्त सेवा देण्याचं आहे. त्याच्या अनुषंगाने परवानगी आपल्याकडनं जलदगतीने वितरित करण्यात येत आहे. विसर्जन स्थळाची तयारी मागच्या वर्षी प्रमाणेच होणार आहे. किंवा आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या सूचनेप्रमाणे आणि इतर जे प्रशासकीय विभाग आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे विसर्जन स्थळाची जी ठिकाण आहेत उदाहरणार्थ कृत्रिम तलावाची ठिकाणं आपल्या ह्या झोन परिमंडळ आमच्या महापालिकेचे परिमंडळ 5 मध्ये मी मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत. 14 लोकेशन होते ती आम्ही 28 लोकेशन केलेले आहेत. एल वॉर्ड, एम ईस्ट वॉर्ड आणि एम ईस्ट वॉर्ड 3 वॉर्ड मध्ये मिळून. त्याच्या ठिकाणी ज्या बाकी सोयी आहेत त्याही त्याप्रमाणे वाढवण्यात आलेल्या आहेत. फायर डिपार्टमेंट जे आहे महापालिकेचं त्यांनी त्यांच्या सूचना आणि माहिती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्वरूपात आत्ताच आपल्याला दिलेली आहे. तर मला खात्री आहे की ह्या वर्षी आपला गणेशोत्सव आहे जो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गणेशोत्सव म्हणून घोषित केलेला आहे तो अतिशय चांगल्या रीतीने आपण सर्व मिळून सेलिब्रेट करूया. आणि या ठिकाणी मला बोलवलं म्हणून पोलीस उपायुक्त महोदयांचा मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. करतो गर्दीतला सण साजरा करतो गर्दीतला कारण उभा आहे सैनिक खाकी वर्दीतला आणि हे सर्वच अधिकारी आपल्यासाठी सदैव वर्षाचे 365 दिवस सज्ज असतात. त्यांना सलाम करतो आणि आमच्या सर्व या चेंबूर गोंडी आणि आरसी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. अनुषंगाने वार्ड क्रमांक 151 मध्ये कमीत कमी मूर्त्या अशा आहेत त्या 14, 15 आणि 20, 22 फुटाच्या आहेत. तर विसर्जनाच्या वेळेस इतकी गर्दी होती. ती गर्दी कशी म्हणजे विसर्जनाचे गणपती हे कसे निवेशन होतात हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण मागच्या वर्षी इतकी झाली गर्दीला तर जायला रस्ता नव्हता. कारण जे छोटे गणपती असतात त्यांना तासोन तास लाईनीत उभा राहून ते गणपती न्यावा लागले. तर या अनुषंगाने ही व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे की छोटे गणपती हे तळापर्यंत गेले पाहिजे. मोठे गणपती कशा प्रकारे त्या मार्गीच लागले पाहिजे हेच आमचं या माध्यमातून महानगरपालिका आणि तसेच पोलीस निरीक्षक यांना सांगितले हवे. आणि दुसरी गोष्ट अशी की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पोलीस हे अहोरात्र आपल्या सेवेसाठी असतात. त्यासाठी सर्व मंडळांनी थँक्यू सर. सोनापट्टी पोलीस स्टेशन. वरिष्ठांनी ऑलरेडी सगळी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. CCTV कॅमेरे, सिक्युरिटी गार्ड्स याची सर्व सोय केलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही ग्रेट किनारे किंवा इतर गोष्ट करणारे जे लोक असतात ओके त्यांच्यावरती थोडंसं निदर्शन ठेवणं गरजेचं आहे. की आमच्या मंडळाने आम्ही सभासदही नोंदलेले आहेत, आम्ही व्हॉलेंटियर्सही नोंदलेले आहेत आणि सर्व आम्ही उपलब्ध आहोत. पण तरी तुमच्याकडनं सहकार्य मिळेल त्याबाबत विनंती करतो. धन्यवाद सर. आरसी पोलीस ठाणे. साहेब माझं नाव रवी बारसकर आहे. मी युवक मित्र मंडळाच्या तर्फे बोलत आहे. पोलिसांचं हार्दिक अभिनंदन साहेब. आपण लोकांनी खूप चांगलं गाईडलाईन आम्हाला दिलं म्हणून आम्ही मनापासून या मंडळातर्फे तुमचा आभार व्यक्त करतो.
साहेब आमच्या मंडळा जो विभाग आहे ना त्या साईडला खूप सारे खूप चुकीचं काम होत आहे. म्हणजे दोन काही बोललं तर वाईट दिशा हे लोकांच्या मध्ये ना पसरली जातात. म्हणजे ते खूप काय त्याला खूप काय असं बोलू शकतो आपण की चुकीचं सप्लाय होतं. म्हणजे काही काही घाणेरडी वस्तू जे सेवन करतात ते ह्या मंडपाच्या इकडे येतात. आम्ही त्यांना खूप वेळा विनंती केली की तुम्ही इकडे येऊ नका. ते काही असे नशेमध्ये असतात की ते दुखापत करू शकतात. आम्ही त्यांना खूप वेळा विनंती केली की तुम्ही इथं करू नका. साहेब फक्त तुमच्याकडे ही माझी विनंती आहे की त्यांच्याकडे जरा लक्ष द्या साहेब. धन्यवाद. धन्यवाद सर. देवनार पोलीस ठाणे. देवनार पोलीस ठाण्याचे कोणी पदाधिकारी आहेत का? महाराष्ट्र पोलीस आयुक्त माझ्या मंडळातर्फे तर्फे सर्व अधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो. माझा जो वार्ड आहे एम ईस्ट वार्ड देवनार पोलीस स्टेशन त्या अंतर्गत मगाशी एका मुलांनी सांगितलं तसाच प्रकार माझ्या गोवंडीत पण करतो आणि त्याचं प्रमाणच नाही राहिले. तर माझी देवनार पोलीस ठाण्याला एकच विनंती आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहे पूर्णपणे. आम्ही कुठेच मागे सरकणार आहे याची मला पूर्णपणे खात्री सुद्धा आहे. तर तुम्ही जर आम्हाला आमच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभे राहिले ना तर आम्हाला काम करण्यात थोडी वेगळी मजा येईल आणि ते आपोआप बंद होईल. आता वाईन शॉपच्या ठिकाणी पण तिथून दारू घ्यायची, कुठेतरी मंडपाच्या तिथं आसपास बसायचं, त्याचा त्रास कोणाला होतो? मंडळाला. तर याची सुद्धा काळजी मला तरी आता मंडळ किती करणार आहे. मंडळ जर एखादा आमचा पदाधिकारी जरी बोलायला गेला त्याचा वेगळा अर्थ होतो. तुम्ही बोलण्यात आम्ही बोलण्यात खूप फरक आहे. तर तेवढी जर काळजी जर घेतली तर खूप बरं होईल. पण देवनार पोलीस स्टेशनवरती मला 100% विश्वास आहे ते पुरेपूर आपलं काम करतील. तरी मी देवनार पोलीस ठाण्याचे खूप खूप आभारी आहे. असेच आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. पोलीस ठाणे. मी महादेव आंबेकर भूषण सेवा मंडळ अध्यक्ष, हिंदू मुस्लिम एकता मंच अध्यक्ष, शिवसेना माजी उपविभाग प्रमुख, संपर्क प्रमुख. मी आपणास शिवाजीनगर बद्दल 2 शब्दात सांगू इच्छितो. मी 1981 पासून सदर ठिकाणी राहतो. सदर ठिकाणी आजपर्यंत गणेशोत्सव किंवा धार्मिक सण याबद्दल कुठलीही अनुचित घटना झालेली नाही आणि यापुढेही होणार नाही. कारण आम्ही हिंदू मुस्लिम बांधव मिळून मिसळून त्या विभागात राहतो. म्हणून शिवाजीनगर बद्दल आपण बिनधास्त राहावं एवढंच मी आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. टिळकनगर पोलीस ठाणे. नमस्कार. आजच्या या सभेचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील साहेब, शेख साहेब, चव्हाण साहेब, महापालिकेचे असिस्टंट कमिशनर क्षीरसागर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर पदाधिकारी, फायर ब्रिगेडचे, टिळकनगर मधलेच अधिकारी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व उत्सव मंडळ
मी जया शेट्टी, सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगरचा खजिनदार, आणि तसा मी कबड्डीतला माजी खेळाडू. गेल्या वर्षी महेश पाटील साहेबांनी अशी सभा घेतली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं एवढं दिसतं की समाधानी आहेत की गेल्या वर्षापासून ह्या वर्षापर्यंत या भागातले गणेशोत्सव अत्यंत चांगल्या रीतीनेच या ठिकाणी साजरा झालेला आहे, असं त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरनं दिसतंय. गेल्या वर्षी सूचना केली होती स्वच्छतेच्या बाबतीत. त्या बाबतीत एम वॉर्डचे सर्व अधिकारी, प्रामुख्याने संतोष निकाळजे साहेब यांना मी धन्यवाद देतो की स्वच्छतेच्या बाबतीत टिळकनगर पुरतं मी बोलू शकतो की अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. टिळकनगर पोलीस स्टेशन आमच्या उत्सव मंडळाला अत्यंत मोलाचं सहकार्य करतात. प्रत्येक आमच्या उत्सवाच्या बाहेर पोलीस चौकी असते, त्या ठिकाणी आमचे जे CCTV आहे त्याचा एक कंट्रोल पोलीस रूम मध्ये पण असतो आणि एक आमचा स्वतःचा माणूस असतो, आणि त्यामुळे हे उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पडतं. यंदा आमचं 49वं वर्ष आहे. पुढल्या वर्षी आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना यंदाच्या वर्षापासूनच आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. फायर ब्रिगेडमध्ये अग्निशमनाचं जे बॉटल्स आहेत फायर एक्सटिंग्विशरची, ते तपासण्यासाठी फायर ब्रिगेडचे अधिकारी सुद्धा सातत्याने येत असतात. त्यामुळे ते आम्ही निष्काळजी कुठे ठेवत नाही. दुसरी गोष्ट, या उत्सव मंडळात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास सोय केलेली आहे. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिक आम्हाला नेहमीच आशीर्वाद देतात. मुख्यत्वे परिसरातील जे शाळा आहे त्या शाळांमधील सर्व विद्यार्थी, छोटे छोटे विद्यार्थीपासून मोठे विद्यार्थी त्या मंडपात येतात आणि त्या ठिकाणी बसून एखादी आरती म्हणतात आणि मग त्यांना प्रसाद घेऊन जातात. ही आमच्या सह्याद्री क्रीडा मंडळाचं एकंदरीत काम करायची पद्धत आहे. आमचे अध्यक्ष राहुल गजानन वाळंज, अमित सातर्डेकर, राजेंद्र मोहिते हे सर्व पदाधिकारी. आणि माझी एक विनंती अशी आहे, अधिकारी, पोलीस अधिकारी, सर्व अधिकारी आणि त्यांचे कुटुंबियांना, तुम्हाला जेव्हा गणेश दर्शनाला यायचं असतं, आमच्या पदाधिकाऱ्यांपैकी किंवा आमच्या सभासदांपैकी कोणाला जर बोलला तर तुमचं दर्शन चांगल्या रीतीने होईल, कारण जेणेकरून आपल्याला समस्या येणार नाही. फक्त एवढंच आहे, आपण एकमेकांची सहकार्य करू आणि हा उत्सव साजरा करत असताना पुढच्या वर्षी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या 50व्या वर्षी आपण सर्व सहभागी व्हा, एवढं विनंती करू. माझे 2 शब्द संबोधित. जय हिंद, जय गणेश. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद.